हॅलो फ्रेंड्स. बघा, आपण प्रिव्हियस लेक्चर्स मध्ये बघितलेलं होतं इन्व्हर्स मॅट्रिक्स कसा काढायचा. त्याचे 3 भाग बघितलेले होते. पहिला होता इलेमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन, दुसरा होता इलेमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि तिसरा होता ऍडजॉइंट आणि त्याचे इन्व्हर्स आपण काढलेले होते. त्यानंतर आता मॅट्रिक्स मध्ये दुसरा एक महत्वाचा पार्ट आपला आहे ऍप्लिकेशन्स, म्हणजे ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा ते जे काय इक्वेशन्स आहेत ते इक्वेशन मॅट्रिक्स मध्ये कसे पुट करायचे आणि ते इक्वेशन्स असणार लिनियर फॉर्म. आता लिनियर फॉर्म आणि त्याच्यापेक्षा जास्त डिग्री असणारे नंबर्स ह्याच्यामध्ये फरक आहे. तर लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय ते आपण पहिल्यांदा काय बघणार आहोत आपण, लिनियर इक्वेशन्स. आता लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय असणार, फॉर एक्झाम्पल घ्यायचं तर 2x plus 8y is equal to 16. This is the first equation. आणि सेकंड असेल 3x minus 5y is equal to 10. अशी दोन इक्वेशन्स आपण घेतलेली आहेत. ही दोन इक्वेशन जी घेतलेली आहेत ती दोन इक्वेशन्स आपली लिनियर फॉर्म मध्ये आहेत. लिनियर फॉर्म म्हणजे काय, तर ह्या x आणि y ची पॉवर 1 असणार. आता पॉवर सगळ्यांना माहित आहे, तरी पण परत एकदा की इथं जी पॉवर असेल ती किती आहे, इथं 1 आहे. मग ह्याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन्स म्हणायचं. आता हे लिनियर इक्वेशन्स आपल्याकडे घेत असताना आपल्याला ह्या वर्षी इन 2 व्हेरिएबल्स आणि इन 3 व्हेरिएबल्स बघायचे. त्यातलं हे पहिलं आपण एक्झाम्पल घेतले ते किती घेतलेले, इन 2 व्हेरिएबल्स, 2 व्हेरिएबल. ते 2 व्हेरिएबल कोणते घेतलेत, तर x आणि y घेतलेले. 2 व्हेरिएबल्स आपण घेतलेत x आणि y. मग ह्या x आणि y मध्ये जे व्हेरिएबल्स घेतलेले आहेत त्याच्यावरती आपण आता काय करूया, ह्याचं कन्व्हर्जन मॅट्रिक्स मध्ये करायचं आहे. म्हणजे ते कशामध्ये येणार, ऍप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स. तर ह्याचे एक सिंपल मेथड 2x2 एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केलेले आहे. सिंपल 10th मध्ये, 9th आणि 10th मध्ये तुम्ही ह्या प्रकारचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत. याचे काय करायचे, कोणत्या तरी एका व्हेरिएबलचे तुम्ही कोएफिशियंट सेम करणार आणि त्यांची ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जे काय लागेल ते तुम्ही केलेलं होतं. त्याला म्हटलेलं होतं सायमल्टेनियस इक्वेशन्स. पण आता जर आपल्याला थेरीला जर क्वेश्चन सोडवायचा असेल तर तो थेरीचा क्वेश्चन सोडवत असताना आपण कशाचा वापर करायचा आहे, तर तो करायचा आहे मायट्रायसिसचा. कशाचा वापर करणार आहोत, तो मायट्रायसिसचा. म्हणजे मायट्रायसिसचाच वापर करून आपण काय करणार आहोत, एक्झाम्पल सॉल्व्ह करणार आहोत. बघा, आता मायट्रायसिसचा वापर करणार आहोत म्हणजेच काय करायचं, तर ही जी काही लिनियर इक्वेशन्स दिलेली आहेत ती लिनियर इक्वेशन्स आपण मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचे आहेत. कशामध्ये कन्वर्ट करायचे, मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचे. मग मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला मॅट्रिक्स मध्ये कसं लिहायचं हे पहिल्यांदा आलं पाहिजे. म्हणून आपण त्याच्यासाठी एक सिंपल काय करूया, याला इक्वेशन नंबर घेऊया. आपण हे आहे इक्वेशन नंबर 1 घेऊया, याला म्हणूया इक्वेशन नंबर 2 म्हणूया. ठीक आहे. आता ही काय करायची, मॅट्रिक्स मध्ये लिहायचे. मग मॅट्रिक्स मध्ये ह्याचं इक्वेशन आपण लिहिलं अशा पद्धतीने. हा मॅट्रिक्स लिहिला 2x प्लस 8y आणि दुसरं इक्वेशन लिहिलं आपण 3x मायनस 5y इज इक्वल टू 16 आणि हा दुसरा झाला 10. अशा पद्धतीने मॅट्रिक्स मध्ये लिहिलं. त्याच अजून मी थोडंसं अजून सिम्प्लिफिकेशन करतो. ते सिम्प्लिफिकेशन कसं होईल त्याचं, तर हा मॅट्रिक्स मी लिहित असताना त्याच्यामधून मी बाजूला काढतो नंबर्स, कॉन्स्टंट नंबर त्याचे म्हणजे कोएफिशियंट. कशाचे काढायचे, एक्स आणि वाय चे. तर मी पहिल्याचे लिहिले तर ते काय आले 2 आणि 8 आणि दुसरा जो आहे त्याचा लिहिला 3 आणि इथं जे काही साइन असेल त्याच्या बरोबर घ्यायचं म्हणून -5 इनटू सेकंड मॅट्रिक्स मी लिहितो एक्स आणि वाय. बघा काय केलं मी, पहिल्यांदा काय लिहिले त्याच्यातले कोएफिशियंट बाजूला काढले. कशाचे कोएफिशियंट काढले, एक्स आणि वाय चे. पहिल्या इक्वेशन मधले पहिल्या रो मध्ये लिहिले, फर्स्ट रो मध्ये. सेकंड इक्वेशनचे सेकंड रो मध्ये 3 आणि -5. तसंच हे जे व्हेरिएबल्स आहेत त्याचा काय लिहिला, कॉलम मॅट्रिक्स लिहिला. काय लिहिला तो, कॉलम मॅट्रिक्स इज इक्वल टू 16 तसाच ठेवला आणि 10 सुद्धा आहे तसंच ठेवला. अशा पद्धतीने आपण कशात कन्वर्ट केलं, हे दिलेलं लिनियर इक्वेशनचं जे एक्झाम्पल आहे ते कशात लिहिलं आपण, त्याच्यामध्ये मॅट्रिक्स मध्ये. मग लिनियर इक्वेशन्स म्हणजेच आपण आता ह्याला म्हणणार आहोत
सेट ऑफ इक्वेशन्स, काय म्हणायचं त्याला, सेट ऑफ इक्वेशन्स, सायमल्टेनियस इक्वेशनचा एक सेट घेतलेला आहे, तो आपण याच्यामध्ये कन्वर्ट केला. किंवा त्याला दुसरा अजून एक शब्द आहे सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स, त्याला अजून काय म्हटलं जाईल, सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स. आणि ही लिनियर इक्वेशन्स आपण काय करायचे आता, सॉल्व्ह करायचे बाय युजिंग ऍप्लिकेशन ऑफ मायट्रायसिस. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये अजून ऍडिशनल हा जो फॉर्म लिहिलेला आहे त्याच फॉर्मला आपण कन्वर्ट करणार आहोत, a इंटू एक्स इज इक्वल टू बी. a इंटू एक्स इज इक्वल टू बी. त्यातला हा जो पहिला मॅट्रिक्स आहे त्याला म्हणायचं a. फर्स्ट मॅट्रिक्सला काय म्हणूया आपण, a म्हणूया. a इज इक्वल टू, बघा हा फर्स्ट मॅट्रिक्स 2 8 आणि 3 -5, हा झाला आपला फर्स्ट मॅट्रिक्स. सेकंड मॅट्रिक्स जो आहे तो कॅपिटल एक्सच वापरायचा. जर तुम्ही इथं स्मॉल एक्स वापरला परीक्षेमध्ये तर आपले तिथं मार्क कट करतात. त्यामुळं इथं लिहित असताना ह्या इक्वेशन मध्ये हा कॅपिटल नंबरच तिन्ही वापरायचे. बरेच मुलं स्मॉल लिहितात तर तिथं चूक होतं त्याचं, त्यामुळे आपण तिथं कॅपिटलच वापरायचा. दुसरा एक्स मॅट्रिक्स तो कॉलम मध्ये लिहायचा, तो काय आहे, तो व्हेरिएबल्स मध्ये एक्स आणि वाय व्हेरिएबल्स. आणि तिसरा जो मॅट्रिक्स आहे त्याला म्हटलं आपण बी, तो काय असणार आहे, कॉन्स्टंट मॅट्रिक्स, तो म्हणजे असणार 16 आणि 10. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय केलं, याचं कन्व्हर्जन मॅट्रिक्सचं कन्वर्ट केलं a इंटू एक्स इज इक्वल टू बी मध्ये. कशामध्ये केलं, a इंटू एक्स इज इक्वल टू बी. त्यातल्या a मॅट्रिक्सला आपण म्हणणार कोएफिशियंट मॅट्रिक्स. कोएफिशियंट मॅट्रिक्स का म्हणायचं, कारण ते कशाचे नंबर, व्हेरिएबलचे काय आहेत, कोएफिशियंट आहेत. एक्स आणि वाय याचे काय आहेत, ते कोएफिशियंट आहेत, म्हणून त्याला म्हणायचं कोएफिशियंट मॅट्रिक्स. दुसरं एक्स, कॅपिटल एक्स हा व्हेरिएबल मॅट्रिक्स. व्हेरिएबल कोणते, एक्स आणि वाय, त्या व्हेरिएबल मॅट्रिक्स असतो. आणि बी ला म्हणायचं कॉन्स्टंट मॅट्रिक्स, तो असणार आहे RHS चे कॉन्स्टंट नंबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करायचं, दिलेली सिस्टीम ऑफ इक्वेशन्स कशामध्ये लिहायची, a इंटू एक्स इज इक्वल टू बी मध्ये. कशासाठी लिहायचं, आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ मायट्रायसिस ची एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. तर आता ऍप्लिकेशन ऑफ मायट्रायसिस मध्ये आपल्याकडं दोन मेथड्स आहेत. एक फर्स्ट मेथड असणार आहे, बघा त्याच्यामध्ये फर्स्ट मेथड आपली असणार आहे मेथड नंबर 1, मेथड ऑफ इन्व्हर्शन. आणि सेकंड मेथड असणार आहे मेथड ऑफ रिडक्शन. अशा दोन मेथड्स आपल्याला आहेत पुस्तकामध्ये, पण ह्या वर्षीच्या तुमच्या सिलेबस मध्ये ही मेथड आता ड्रॉप केली. ही मेथड काय केलेली आहे, ड्रॉप केलेली आहे. ही मेथड ऑफ रिडक्शन ह्या वर्षी नाहीये, आपल्याला फक्त फर्स्ट मेथड आहे मेथड ऑफ इन्व्हर्शन. लक्षात आहे. मग मेथड ऑफ इन्व्हर्शन ही खूप सिंपल आहे, त्याचा आपल्याला काय करायचं, आता अभ्यास करायचा. ठीक आहे. आता आपण मेथड ऑफ इन्व्हर्शनचा वापर करूया पुढच्या ह्याच्यासाठी. बघा आता बघणार आहोत आपण मेथड ऑफ इन्व्हर्शन. आता मेथड ऑफ इन्व्हर्शन ह्या शब्दामध्येच त्याचा अर्थ ढकलेला आहे. बघा इन्व्हर्शन, इन्व्हर्शन म्हटलं की काय आलं, इन्व्हर्स आला. म्हणजे ह्या मेथड मध्ये आपल्याला कुठे ना कुठेतरी इन्व्हर्स काढायला लागतो, म्हणून आपल्याला मागच्या इन्व्हर्सची गरज आहेच. म्हणजे इन्व्हर्स जर येत असेल तरच आपल्याला ही मेथड सोपी वाटणार आहे. दुसरा ह्यातला महत्वाचा पॉइंट असा आहे की ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला कंपल्सरी 4 मार्कला असणार आहे. बघा कारण आपल्या रिडक्शन मेथड तर ड्रॉप केलेले, त्यामुळे ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला 100% 4 मार्काला परीक्षेत विचारणारच आहे बोर्डाच्या पेपरमध्ये. आपण बोर्डासाठी आता जास्त महत्व घेतोय, म्हणून बोर्डामध्ये हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे. तर ह्याच्यामध्ये दोन टाईपचे एक्झाम्पल्स असणार. पहिलं असणारे तुम्हाला डायरेक्ट इक्वेशन्स दिली तर, आणि दुसरं असणारे थेरी एक्झाम्पल्स. तर आपण त्याचे दोन पार्ट करूया. पहिल्यांदा सिंपल टाईप मधल्या बघूया. तर त्याच्या आधी आपण इन्व्हर्शन मेथड काय आहे त्याच्यासाठी सिस्टीम ऑफ इक्वेशन्स घेऊया. आधीच्या ह्याच्यात आपण बघितलं 2x2 साठी म्हणजे दोनच व्हेरिएबल असताना, आता आपण काय करूया त्याच्यासाठी 3 व्हेरिएबल्स घेऊया. किती व्हेरिएबल्स घेऊया, 3 व्हेरिएबल
3 इक्वेशन्स, 3 व्हेरिएबल्स इनटू 3 इक्वेशन्स. मी इक्वेशन्स त्याच्यामध्ये लिहितो a1x प्लस b1y plus c1z is equal to d1. This is the equation number 1. Second equation, a2x plus b2y plus c2z is equal to d2. Equation number 2. And third equation, a3x plus b3y plus c3z is equal to d3. इक्वेशन नंबर 3. ठीक आहे, लक्षात आलंय. हे 3 इक्वेशन्स घेतले 3 व्हेरिएबल मध्ये. 3 व्हेरिएबल कोणते झाले? एक्स, वाय आणि झेड. या 3 व्हेरिएबल्स मध्ये आपण 3 इक्वेशन्स घेतली. त्याचे आपण कन्वर्जन करणार आहोत a इंटू एक्स इज इक्वल टू बी मध्ये. कुठं करणार आहोत? a इंटू एक्स इज इक्वल टू बी. मग आता ए मॅट्रिक्स आपण सांगितलेला कोणता होता? कोएफिशियंट कुणाचे? व्हेरिएबलचे. म्हणजे ते तिथं कन्सिडर केले पाहिजेत. म्हणून तिथं ए मॅट्रिक्स पहिल्यांदा लिहा. तिथं कोएफिशियंट्स काय आहेत? a1 b1 c1. ते a1 b1 c1 आपण त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. a1 b1 c1. लक्षात आलं? सेकंडचे घ्या a2 b2 c2 आणि थर्डचे a3 b3 c3. This is the first part. into काय करायचा? व्हेरिएबलचा मॅट्रिक्स. 3 व्हेरिएबल आहेत एक्स, वाय, झेड. अशा पद्धतीने लिहिला. इज इक्वल टू कॉन्स्टंट नंबर्स हे असतील d1 d2 d3. अशा पद्धतीने कशात लिहिलं आपण? इक्वेशन्स मध्ये लिहिलं. कोणतं इक्वेशन? a इंटू एक्स इज इक्वल टू बी. आता ह्याची मेथड बघूया. हे आपण 3x3 चं एक्झाम्पल कसं लिहायचं हे बघितलं. आता ह्याची मेथड बघूया. काय बघायचं? पहिल्यांदा तुम्हाला अशा पद्धतीने 3 काय दिले जातील? इक्वेशन्स दिले जातील. 3 किंवा 2. आपल्याला तेवढेच 2 प्रकार आहेत, 3 किंवा 2. त्यातून तुम्हाला हे इक्वेशन कन्सिडर करायचं. आता हे इक्वेशन तुम्ही लिहिलेले आहेत तरी मी इथंच ऍडिशनल काय करतो? बाजूला इथं कन्सिडर करतो त्याच्या स्टेप्स. बघा बाजूला इथंच मी काय करतो? त्याच्या स्टेप्स घेतो. आता त्या स्टेप्स बघा खूप सिंपल आहेत. पहिलं काय करायचं? हे इक्वेशन घ्यायचं a इंटू एक्स इज इक्वल टू बी. त्याच्यावरून तुम्हाला a, x आणि b हे तिन्ही मॅट्रिक्स मिळतील ते बाजूला करा. ठीक आहे, लक्षात आलं हे पहिलं. त्यानंतर ना इथं काय करायचं? ही जी काय आता मी मेथड देणार आहे ती प्रत्येक एक्झाम्पलला तुम्हाला कॉमनली लिहायची आहेच. इथं जी आता मी लिहिणार आहे ती प्रत्येक एक्झाम्पलला लिहायची आपल्याला. मग आता ह्याच्यामध्ये काय करायचं? प्री मल्टिप्लाय बाय a इनवर्स ऑन बोथ साइड. काय लिहायचं? प्री मल्टिप्लाइंग बाय a इनवर्स ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला आपण a इनवर्स न मल्टिप्लाय करणार आहोत. मग a इनवर्स न प्री हा शब्द महत्वाचा आहे. कोणता? प्री हा शब्द महत्वाचा आहे. बघा प्री म्हणजे काय असणार? तर आधी मल्टिप्लाय करायचा. प्री म्हणजे काय असणार? ह्या नंबर्स जो काय आहे त्याच्या आधी मल्टिप्लाय करायचा. कारण आपल्याला माहित आहे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॉम्युटेटिव्ह नाही. लक्षात आहे ना? असोसिएटिव्ह आहे पण कॉम्युटेटिव्ह नाही. म्हणून प्री मल्टिप्लाय आणि पोस्ट मल्टिप्लाय हे 2 शब्द आले त्याच्यात. प्री मल्टिप्लाय म्हणजे काय? की आधी मल्टिप्लाय करायचा आणि पोस्ट मल्टिप्लाय म्हणजे नंतर न करायचा. म्हणजे दिलेल्या टर्म्सच्या LHS ला मल्टिप्लाय करत असाल तर प्री आणि RHS ला मल्टिप्लाय करत असाल तर पोस्ट. कुणाच्या? दिलेल्या टर्मच्या. म्हणून इथं प्री मल्टिप्लाय केला. प्री मल्टिप्लाय केलं तर काय होणार? a इनवर्स इंटू a इंटू एक्स इज इक्वल टू a इनवर्स इंटू b असं तयार झालं. लक्षात आलं? ह्या पद्धतीने काय झालं आपलं? ह्या लक्षात आलं इथपर्यंत. आता इथं काय करायचं? मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कॉम्युटेटिव्ह आहे, असोसिएटिव्ह आहे. असोसिएटिव्ह असेल तर ब्रॅकेट इंटरचेंज करू शकतो. म्हणून करणार
ए इनवर्स इंटू ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी असं तयार झालं. ठीक आहे. मग आता ए इनवर्स इंटू ए आपण कॉलम मेथड मध्ये बघितलेलं होतं. त्याची व्हॅल्यू किती असते? आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे तिथं काय असणार आहे? आय असणार. म्हणून काय झालं? आय इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. बघा किती सोपं आहे. आणि आय न मल्टिप्लाय केलं म्हणजे तो एक्स येणार. देअरफॉर एक्स इज इक्वल टू ए इनवर्स इंटू बी. हे इक्वेशन तुम्ही तयार करणार आणि हे प्रत्येक एक्झाम्पलला तुम्हाला करायचंय. काय करायचंय? प्रत्येक एक्झाम्पलला हे सोडवायचंच आहे. इथून स्टेप जी करणार ती इथपर्यंतची ऑल एक्झाम्पल्सला आपण करणार आहोत. ठीक आहे. आता इथं काय करायचं? तुम्ही एक्स मॅट्रिक्स जो फाइंड आउट केलेला आहे तो एक्स मॅट्रिक्स म्हणजे काय असतो आपला? तर हा एक्स वाय झेड. हा काय असणार? एक्स वाय झेड. ए इनवर्स काय करायचं? बाय युजिंग नोन मेथड म्हणा. नोन मेथड कोणत्या? 3 आहेत. रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आणि ऍडजॉइंट मेथड. त्यातल्या कोणत्याही मेथडनं तुम्ही एक्झाम्पल हे सॉल्व्ह करा आणि नंतर त्याच्यामध्ये काय करा? बी व्हॅल्यू ठेवा. आता हे आपण कशासाठी करतोय? तर आपल्याला मुख्य काय करायचे? तर ह्या 3 व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे. कोणत्या? एक्स, वाय आणि झेड. ह्या 3 व्हॅल्यूज आपल्याला काय करायच्या आहेत? कॅल्क्युलेट करायचे आहेत. म्हणून आपण मेथड ऑफ इन्व्हर्शनचा वापर करतो. लक्षात येत आहे? आणि एवढी एकच मेथड आपल्याला आता परीक्षेला आहे. ह्या मेथडनं ह्या एक्झाम्पल मधनं सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावरचं काय करूया? एक्झाम्पल घेऊया. बघा आता एक्झाम्पल बघा त्याच्यामध्ये. एक्झाम्पल मध्ये काय द्यायचंय? तर एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला क्वेश्चन असा दिला जातो बघा. सॉल्व्ह द फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्व्हर्शन मेथड. आणि त्याच्यासाठी इथं आता 2/2 ची दोन इक्वेशन दिले. 2x plus y is equal to 5 and 3x plus 5y is equal to -3 असे दोन इक्वेशन्स दिले. या दोन इक्वेशन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत बाय युजिंग मॅट्रिक्स. पण आता बाय युजिंग मॅट्रिक्सचाच वापर करायचा आहे. याचं कारण असं आहे की आपल्याला ही दोन इक्वेशन सोडवायची असतील तर आपल्याकडे भरपूर मेथड्स आहेत. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही 10th ला बघितलेले होते सायमल्टेनियस इक्वेशन्स. सायमल्टेनियस इक्वेशन्स मध्ये काय करू शकता की ह्याला काय करायचं? 5 ने मल्टिप्लाय करायचं, या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं, तुम्हाला एक आन्सर मिळेल. ते आन्सर तुम्ही कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये पुट करा आणि दुसरा आन्सर काढा. ठीक आहे. दुसरी नंतर 11वी मध्ये किंवा 10वी मध्ये झालेले तुम्हाला क्रॅमर्स रूल. त्या क्रॅमर्स रूल म्हणजे डिटर्मिनंटचा वापर करून सुद्धा सॉल्व्ह करू शकता. पण आपल्याला आता जर बोर्डामध्ये ह्याला सोडवायला विचारलं तर आपल्याला इन्व्हर्सचा वापर करायचा. म्हणजे कशाचा? मॅट्रिक्सचा वापर करून सोडवायचा. मग मॅट्रिक्सचा वापर करून सोडवण्यासाठीच आपल्याला बोर्डाला क्वेश्चन विचारला जातो. जर तुम्ही या आधीच्या कोणत्या पण मेथडनं सॉल्व्ह केलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये मार्क मिळणार नाही. पण जर सीईटीला किंवा जेईला अशा पद्धतीचे क्वेश्चन आले तर तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता कोणत्याही मेथडनं. तिथं काहीही तुम्हाला लिहिलं तरी चालेल. पण बोर्डाच्या पेपरमध्ये तुम्हाला बाय युजिंग इन्व्हर्शन मेथडच सॉल्व्ह करायचं. थोडा वेळ लागला तरी चालतो पण तो तुम्हाला इन्व्हर्शन मेथडनं सॉल्व्ह. मग आता काय करायचं? पहिल्यांदा दिलेली दोन इक्वेशन्स तुमच्या पेपरमध्ये किंवा तुमच्या नोटबुक मध्ये पहिल्यांदा लिहून घ्यायची ऍज इट इज. फक्त त्याला इक्वेशन नंबर द्यायचे, आपल्याला पुढे वापरायचा. मग पहिला इक्वेशन काय येणार? याचं सोल्युशन घेऊया. सोल्युशन बघा. 2x प्लस y इज इक्वल टू 5. त्याला आपण म्हणणार आहोत इक्वेशन नंबर 1. त्याला पहिलं इक्वेशन लिहिलं. आता त्याच्यानंतर ना दुसरं इक्वेशन लिहायचं. 3x प्लस 5y इज इक्वल टू -3. त्याला आपण म्हणणार आहोत इक्वेशन नंबर 2. अशी काय करायची? दोन इक्वेशन्स आपल्याला दिले ती लिहून घ्यायची. 3 असतील तर 3 लिहायचे त्याच्यात. आज आपण फक्त 2/2 चे एक एक्झाम्पल बघूया. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 3/3 चे घेऊया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल ह्या गोष्टी सर्व. ठीक आहे. आता बघा हे काय करायचं? नंतर ना a इंटू एक्स इज इक्वल टू बी फॉर्म मध्ये लिहायचं. पण आता ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं असं की जो ए मॅट्रिक्स असणार तो आपला असला पाहिजे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. ए मॅट्रिक्स काय असला पाहिजे? नॉन सिंग्युलर. तरच आपल्याला ह्याला आन्सर मिळणार आहे. ठीक आहे. बघा आता याच्यामध्ये कशामध्ये लिहायचं? ए इंटू एक्स इज इक्वल टू बी फॉर्म मध्ये लिहायचं. ठीक आहे. मग त्याच्यावरून ए मॅट्रिक्स तयार करायचा. ए मॅट्रिक्स काय असणार?
2, ह्याचा कोएफिशियंट 1, दुसऱ्या ह्याचा काय आला 3, 5. हे झालं फर्स्ट. व्हेरिएबल्स कोणते वापरले तिथं, x आणि y इज इक्वल टू बी मॅट्रिक्स कोणता आहे 5 आणि -3, म्हणजे हे तयार झाले मॅट्रिक्स. लक्षात आलं. आता जर ऑब्झर्व केलं तर बघा आपलं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं असतं, रोज इंटू कॉलम्स. 2x प्लस y मिळालं पहिलं, दुसरं 3x प्लस 5y मिळालं, आणि इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस असल्यामुळे हा 5 आणि हा -3 मिळतो, म्हणजे अशा पद्धतीने दिला. ठीक आहे. आता आपण ह्याच्यावरती काय करायचं, ए मॅट्रिक्स काढायचा बाजूला. ए इज इक्वल टू कोणता आहे तो लिहून घ्यायचा, कारण ए आपल्याला गरजेचा आहे आता. तो कोणता आहे 2, 1, 3, 5. दुसरा मॅट्रिक्स एक्स पाहिजे, तो पण लिहून घेऊया, एक्स, वाय. आणि तिसरा मॅट्रिक्स आपल्याला बी पण पाहिजे, तो सुद्धा लिहून घेऊया, बी, 5 आणि -3. अशा पद्धतीने आपण काय केलं, तिन्ही मॅट्रिक्स लिहून घेतले. आता तिन्ही मॅट्रिक्स लिहून झाल्यानंतर ना आपण काय करणार आहोत, परत हे इक्वेशन घ्यायचं. एक्झाम्पल मी आता सोडवतोय तसंच सॉल्व्ह करायचं. फक्त एवढी स्टेप तुम्ही जर ड्रॉप केली तरी चालेल, काही फरक पडणार नाही. आपल्याला कंपल्सरी ह्या 2 स्टेप्स पाहिजेत. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, परत ऍज इट इज आहे ते इक्वेशन घेणार आहोत. बघा इक्वेशन काय आहे, a इंटू एक्स इज इक्वल टू बी. आणि आधीच आता आपण सांगितलं जस्ट तसंच आपण काय करायचं, परत घ्यायचं प्री मल्टिप्लाइंग बाय a इनवर्स ऑन बोथ साइड. a इनवर्स न काय करा, दोन्ही साइडला मल्टिप्लाय करा. मग मल्टिप्लाय केलं, प्री मल्टिप्लाय म्हणजे आधी करायचंय मल्टिप्लाय, तर काय होईल, a इनवर्स इंटू a इंटू एक्स इज इक्वल टू a इनवर्स इंटू b. लक्षात आलं. नंतर काय होऊ शकेल याच्यात, तर a इनवर्स हा इथं मल्टिप्लाय करायचा, म्हणजे ब्रॅकेट इंटरचेंज करायचे. a इनवर्स इंटू a इंटू x इज इक्वल टू a इनवर्स इंटू b. आणि मग काय होईल त्याच्यामुळं, हा मॅट्रिक्स कन्वर्ट होईल आयडेंटिटी मॅट्रिक्सला, इंटू x इज इक्वल टू a इनवर्स इंटू b. आणि आयडेंटिटी मॅट्रिक्स मल्टिप्लाय केलं की काय झालं, x इज इक्वल टू a इनवर्स इंटू b. याला आपण म्हणूया नेक्स्ट इक्वेशन नंबर, कारण हा आपल्याला पुढे यूज करायचा आहे. मग आता 1 आणि 2 झालाय म्हणून ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 3 कन्सिडर. त्याला काय करूया, इक्वेशन नंबर 3 कन्सिडर करूया. तो इक्वेशन नंबर 3 पुट अप केला आपण इथं. आता नेक्स्ट काय करायचं, त्याच्यामध्ये हा ए मॅट्रिक्सचा इनवर्स काढायचा. आता ए मॅट्रिक्सचा इनवर्स जो काढायचा आहे आपल्याला, ए मॅट्रिक्सचा तो इनवर्स जो काढायचा आहे, तो इनवर्स तुम्हाला बाय नोन मेथड काढायचा आहे. नोन मेथड आपल्याला सोपी कोणते, तर ऍडजॉइंटची सोपी. म्हणून आपण ऍडजॉइंटचा वापर करून काय करूया, एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. सर्वांनी लक्षात घ्या, ऍडजॉइंट सोपं असतं म्हणून ऍडजॉइंटचा वापर करायचा. ठीक आहे. तर आता ऍडजॉइंट मेथड नुसार पहिल्यांदा मी ए कन्सिडर करतो बाजूला परत एकदा. काय दिलेला आहे, ए मॅट्रिक्स A is equal to 2, 1, 3, 5. आता पहिली स्टेप असते, इथंच ऍडिशनल करतो मी, डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 2, 1, 3, 5 इज इक्वल टू A इनवर्स एक्झिस्ट होतो का नाही हे चेक करायचं. आपण मागच्या मेथडमध्ये बघितलंय तसंच चेक करायचं. 2 इंटू 5 10 मायनस 3 म्हणजे किती आला आन्सर, 7. Therefore determinant of A which is equal to 7 which is not equal to 0. Hence A inverse
एक्झिस्ट. ए इनवर्स काय झाला? एक्झिस्ट झाला. आता ए इनवर्स एक्झिस्ट झाला की आपण काय करायचे? त्याचे मायनर्स आणि कोफॅक्टर्स काढायचे. काय काढायचे? मायनर्स आणि कोफॅक्टर्स. आता मायनस परत एकदा बघा रिवाइज होतात आपले. M11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोडून दिला, राहिलेला नंबर 5, त्याला करस्पॉन्डिंग A11. A11 काय येणार? -1 + 1 इंटू M11. ठीक आहे. मग -1 * 2 किती आला? +1 आला. आणि हा पुढचा M11 किती आहे? 5. म्हणजे ह्याचा आन्सर आला 5. लक्षात आला पहिला. आता दुसरा बघूया आपण. M12 इज इक्वल टू काय येणार? फर्स्ट रो सेकंड कॉलम. पहिला 3. त्याच्यावरून काढूया आपण. A12 इज इक्वल टू -1 + 2 इंटू M12. मग -1 + 2 काय येणार? 3. म्हणजेच तो मायनस आणि हा नंबर मग तो काय येणार? -3 असा आला. नेक्स्ट नंबर बघा किती सिंपल आहे. आता त्याच्या पुढं आता इथलं मी हे करतो. नेक्स्ट बघा त्याच्यातला M21 काढायचा. इक्वेशन 1 तसंच ठेवतो थोड्यासाठी. M21 इज इक्वल टू म्हणजे कोणता झाला? सेकंड रो फर्स्ट कॉलम राहिला 1 आणि त्याचा A21 इज इक्वल टू -1 * 2 + 1 इंटू M21. हा मायनस येणार आणि हा प्लस म्हणजेच मायनस. आणि लास्ट M22 इज इक्वल टू सेकंड रो सेकंड कॉलम राहिला 2. मग त्याच्यावरून येईल A22 इज इक्वल टू -1 * 2 + 2 इंटू M22. म्हणजेच काय येणार? +2. हे आपण काढले कोफॅक्टर्स. आता कोफॅक्टर झाल्यानंतर काय करायचं त्याच्यामध्ये? आता हे इक्वेशन मी ब्ल्यू पेन इकडे बाजूला लिहितो. ए मॅट्रिक्सचं काम झालेले आपला म्हणून इथं लिहितो. X इज इक्वल टू कॅपिटल X इज इक्वल टू A इनवर्स इंटू B. आपल्याला नेक्स्ट वापरायचे म्हणून इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. बघा आता आपल्याला काढायचा आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स. पहिल्यांदा कोणता काढायचा? कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स इज इक्वल टू काय करायचं? A11 पहिल्यांदा बघायचा. तो किती आहे? 5. तो इथे लिहिला 5. A12 किती आहे? -3. A21 किती आहे? -1 आणि लास्ट 2. हे झाला आपला कोफॅक्टर. आणि आता त्याचा काय करायचा? ट्रान्सपोज. म्हणजेच आपल्याला मिळेल ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू कोफॅक्टर मॅट्रिक्स जो काय असेल त्याचा काय करायचा? ट्रान्सपोज करायचा. कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय करायचा? ट्रान्सपोज. म्हणजे दिस इज इक्वल टू फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मध्ये 5 -3 सेकंड -1 2 झालं तयार कोफॅक्ट ऍडजॉइंट. ऍडजॉइंट मिळाला की आपण काय करणार? त्याच्यावरून ऍडजॉइंट मॅट्रिक्स झाला की आपण A इनवर्स करूया. देयरफॉर A inverse is equal to definition 1 upon determinant of A into adjoint of A. लक्षात आला? This is equal to 1 upon determinant किती होता याचा? डिटर्मिनंट फाइंड आउट केलेला आपण परत एकदा बघूया. काय येणार? हा 5 * 2 7 होता. 1 upon 7 into मॅट्रिक्स आला 5 -1 -3 2. हे झालं तयार. आणि आता हे झालं आपलं कॉमन स्टेप. ए इनवर्सच्या ज्या काय होतात त्या सोडवत आलो आपण. नवीन जास्त काय केलं नाही. नवीन आता करायचं आपल्याला. नवीन काय करायचंय? तर इक्वेशन 1 कन्सिडर करायचं. ए इनवर्स फाइंड आउट केल्यानंतर ना इक्वेशन 1 परत कन्सिडर करायचं. देयरफॉर x इज इक्वल टू A इनवर्स इंटू B. काय करायचं? x इज इक्वल टू A इनवर्स इंटू B कन्सिडर करायचं. आणि आता त्यात सगळ्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. बघा आता x ची व्हॅल्यू आपली काय असणार? x इज इक्वल टू जो मॅट्रिक्स होता आधीचा तो मी आता इथं लिहितो.
एक्स वाय इज इक्वल टू ए इनवर्स हा काढलेला लिहायचा, त्याच्यात बाहेरचा नंबर तसाच ठेवायचा 1/7 इंटू हा नंबर आलेला 5 -1 -3 2 आणि इंटू बी मॅट्रिक्स लिहायचा, हा बी काय लिहायचा, तिथं लिहायचा बी किती आहे आपला 5 आणि -3 तो त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचा 5 -3 आणि आता ते RHS चं मल्टिप्लिकेशन करायचं, RHS चं मल्टिप्लिकेशन आपल्याला आलं पाहिजे, मल्टिप्लिकेशन ऑफ द मॅट्रिसेस, देअरफॉर हा XY तसंच राहील, हा जो कॉन्स्टंट नंबर असतो ते नेहमी बाहेरच ठेवायचा, तो चेंज नाही करायचा 1/7 इंटू मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन बघा कसं करायचं, अशा पद्धतीने करायचं, हा रो आणि हा कॉलम मल्टिप्लाय करायचा आणि करस्पॉन्डिंग नंबर्स मल्टिप्लाय करायचे, म्हणजे हा 5 ला मल्टिप्लाय होणार 5 इंटू 5 25 आणि -1 इंटू -3 +3 हे झालं पहिला. तसं दुसरा -5 इंटू 3 -15 आणि हा -6 बघा किती सोपं आहे हे, देअरफॉर XY तसंच राहील is equal to 1/7 into matrix 25 plus 3 28 -15 -6 -21 आणि आता ह्या 7 न दोघांना डिवाइड करायचं, therefore XY is equal to हा किती आला 4 आणि हा आला -3, म्हणजे तुम्हाला आता by equality of two matrices आपला आन्सर तिथं मिळेल x is equal to by equality of two matrices x is equal to 4 and y is equal to -3 हे झालं आन्सर तयार. आणि आपला आन्सर बरोबर आहे की नाही चूक ते बघायचं, हा 4 इथं ठेवला 4 इंटू 2 किती आला 8 आणि y इथं ठेवला -3 8 -3 काय येतं आन्सर 5, हे 5 आणि हा 5 इक्वल आला, म्हणजे आन्सर सॅटिस्फाय झाला. असं दुसरं सुद्धा चेक करू शकता, 4 इंटू 3 12 आणि 5 इंटू -3 -15 म्हणजे -3 येते. म्हणजे अशा पद्धतीने काय करायचं, इन्व्हर्शन मेथडचा वापर करून आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. आजच्या लेक्चर मध्ये आपण 2x2 ची एक्झाम्पल बघितली, नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण 3x3 ची एक्झाम्पल बघणार आहोत. लक्षात आलं? काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.